बल्लेबाजी के पहले मुकाबले में जहां पर सांगड़ी टीम के खिलाफ खेलते हुए शानदार क्रिकेट खेला उन्होंने। तर इथे आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करतो आयोजकांच्या माध्यमातून अतुल भोईर आणि जॉन्टी मात्रे यांनी आत्ताच माहिती दिली की प्रत्येक विकेटसाठी 3 गुण दिले जातील याची नोंद घ्या आणि जे बक्षीस आहेत एकूण 4 मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चारही संघांमध्ये हे पारितोषिके दिले जातील याची नोंद घ्या। कुठल्याही एका संघाला हे पारितोषिके दिली जाणार नाहीत तर चारही संघांमध्ये हे पारितोषिक डिवाइड केलं जाईल याची देखील नोंद घ्या। तो चलते मुकाबले की तरफ यहाँ पर बड़ा मैच है, सेकंड सेमीफाइनल यहाँ पर चलती हुई श्री गणेश 11 मोह बनाम गावदेवी जुई टीम के कप्तान ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी करना फैसला लिया। इससे पहले बात करेंगे जुई टीम ने मोटे बिंगार टीम को इस श्रृंखला से बाहर किया, काफी दमदार गेंदबाजी रही और अंतिम 7वें और 8वें क्रमांक के बल्लेबाज की ओर से शानदार बल्लेबाजी भी देखने को मिली। तो यकीनन इस मैच में भी अच्छा खेल दोनों टीमों की तरफ से हो, यही शुभकामनाएं हमारे मेहमान जो हमारे मंच पर है और कमेंट्री बॉक्स से भाई दोनों भी टीमों को हम हार्दिक शुभकामना देना चाहेंगे। तो स्ट्राइक एंड पर अतुल मात्रे और उनका साथ देंगे मकरंद भगत। पहली गेंद बॉलर तैयार, अच्छी गेंद यहाँ पर पड़ने के बाद थोड़ी सी धीमी जरूर हुई, कवर्स के ऊपर से मारने की कोशिश भी यहाँ पर बल्लेबाज कर रहे थे लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। प्रहलाद शिंदे गेंदबाजी के मार्ग पर आते हुए लेफ्ट आर्म बॉलर है और खास करके श्री गणेश मोह 11 टीम की अगर चर्चा करेंगे तो इनका एक प्लस पॉइंट है कि ज्यादा से ज्यादा बाएं हाथ के गेंदबाज है इनके, प्रशांत है, प्रकाश है, उसके साथ साथ सलामी गेंदबाज आप प्रहलाद शिंदे को भी देख सकते हैं जहां पर लेफ्ट हैंड बॉलर को यहाँ पर इंतजार करते हुए गेंदबाजी के मार्ग पर यहाँ पर चलते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद सफल निकालने में कामयाब तो जरूर हुए थे लेकिन ये फुल टॉस बॉल था जिस गेंद को रिवर्स शॉट तरीके से अच्छी ढंग से मोड़ा। गेंद थर्ड मैन सी मारे का बाउंड्री लाइन के बाहर, बल्लेबाज अतुल मात्रे के बल्ले से 4 रन। तो बिल्कुल वडगांव वाशिवली से प्रवीण दलवी साहब भी इस मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। 4 रनों के साथ अपनी पारी की शुरुआत करते हुए बल्लेबाज यहां पर अतुल मात्रे फिर से एक बार खेलने के लिए तैयार होते हुए इस मरतबा भी बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी लेकिन देखना होगा बल्ले पर टकराई या पैड पर टकराई, शायद बल्ले पर टकराई थी ये गेंद, अंदरूनी किनारा लगा था बल्ले का। 1 रनों के साथ दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर छोर बदले। ये मैच बहुत निर्णायक है दोनों टीमों के लिए क्योंकि आप एक ट्रॉफी तो जरूर घर पर लेकर जाएंगे लेकिन यहाँ पर अगर बात करेंगे फाइनल में अगर आपको प्रवेश करना है एक अच्छा क्रिकेट दिखाना भी बहुत जरूरी होगा। बिचुंबा टीम की चर्चा करेंगे, आज मात्रा चिंचपाड़ा के मैदान के ऊपर उनके सभी खिलाड़ी अपना मैच लगभग जीत के तगार पर है, उनको बधाई हम जरूर देंगे लेकिन उससे पहले ज्यादा तारीफ करेंगे खास करके अतुल भोईर और जॉन्टी मात्रे की जिन्होंने इस आयोजन को संवारा। बीडी शेट पाटिल हमारे मंच पर मुन्ना है जहां पर इस मैच को बिल्कुल तरीके से हैंडल करते हुए गेंदबाज प्रहलाद शिंदे अब तक इस ओवर की 3 गेंदें फेंकी है और यहाँ पर 5 रन खर्च करते हुए अभी तक पहले पावर प्ले के सत्र में, यानी कि अच्छी गेंदबाजी यही तो होता है, पावर प्ले के ओवर में आपको रन रोकना होता। इस बार एलबीडब्ल्यू की जोरदार अपील बिल्कुल मिडल स्टंप पर पाए गए और इसी के साथ बल्लेबाज के पारी का होता हुआ खात्मा। यह पहला करारा झटका गावदेवी 11 जुई टीम के बल्लेबाज मकरंद बैक टू द पेविलियन। थैंक यू डीजे। बिल्कुल यहाँ पर पहला विकेट बगैर खाता खोले मैदान से बाहर लौटते हुए बल्लेबाज मकरंद भगत पहला विकेट गिरा और पावर प्ले की बात करेंगे बिल्कुल सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए यहाँ पर प्रहलाद शिंदे ने चौका जरूर आया था दूसरी बॉल के ऊपर लेकिन उसके बाद उन्होंने शानदार वापसी की, लाइन लेंथ विकेट टू विकेट गेंदबाजी की और बिल्कुल पगबाधा जिसे एलबीडब्ल्यू कहा जाता है वो एलबीडब्ल्यू के तगार पर यहाँ पर कल बल्लेबाज आउट होते हुए पहला विकेट मैदान छोड़ता हुआ। नए बैट्समैन मैदान के अंदर जीवन बेंडे इनेट नंबर 3 तीसरे क्रमांक के ये बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए सारी दुनिया कहती है हार मान लो लेकिन दिल धैर्य से कहता है एक बार और कोशिश कर, तू जरूर कर सकता है। यहाँ पर देखेंगे कोशिश तो जारी रहेगी, 4 ओवर का मैच है, कम से कम 45-50 रन बनाना भी आवश्यक होगा गावदेवी जुई 11 टीम के बल्लेबाजों को अगर उनके गेंदबाजी की बात करेंगे लेकिन बैटिंग लाइनअप मोह टीम में काफी स्ट्रांग अब तक पाई गई है। क्रॉस बैटेड खेलने की कोशिश जरूर की है, सक्सेस भी मिली है लेकिन फाइन लेग के रीजन में फील्डर दौड़ते हुए उनके पहुंच से दूर, गेंद सीमा पार, आखिरकार गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन।
बिल्कुल अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी, थोड़ी सी शॉर्ट पिच लाइन की बॉल जिसको मोड़ दिया पाइन लेग के रीजन में, और यहाँ पर 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 9 रनों के ऊपर। अंतिम गेंद इस पावर प्ले की यहाँ पर चलती हुई, जहाँ पर प्रहलाद शिंदे को कप्तान ने इन्वाइट किया था, लेकिन जीवन बेंडे ने आते ही अपनी दमदार आक्रामक इरादे स्पष्ट करते हुए 4 रनों के साथ मात्र अपना खाता खोलते हुए। इस बार अच्छी गेंद है, बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ पहले पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद गावदेवी जुई 11 टीम का स्कोर है इस समय 9 रन 1 विकेट के नुकसान पर। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, विकेट एक गिरा है। पावर प्ले की बात करेंगे तो निश्चित तौर पर 9 रन जरूर का खर्च किए, लेकिन कहूंगा पावर प्ले के सत्र में बेहतरीन गेंदबाजी। दूर वाले छोर से परिवर्तन, सूर्यकांत मस्कर गेंदबाजी के मार्ग पर। क्या ये टॉस जीतने के बाद फैसला सही होगा, इसके लिए यहाँ पर साबित करना भी बहुत जरूरी होगा। 2 चौके जरूर बटोरे इस ओवर में, लेकिन यहाँ पर बात करेंगे एक निर्णायक विकेट भी गावदेवी जुई टीम ने गंवाया है, मकरन भगत का। जीवन बेंडे और अतुल मात्रे, बंटी अभी भी उनके डगआउट में सुरक्षित है, जिस बंटी ने काफी शानदार यहाँ पर बल्लेबाजी की थी पहले मैच में, सुपर 8 के मैच में और भिंगर टीम के खिलाफ। अब इस वक्त भी जरूरत होगी कि मोर टीम के खिलाफ भी अच्छी खासी बल्लेबाजी कर ले। यूं जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल और उड़, जमाना सिर्फ तेरी उड़ान देखता है। और यहाँ पर ये उड़ान पूरी तरीके से भर जाएंगे, जहां पर मोर टीम के गेंदबाजों का सवाल है, जो हमेशा ताकतवर गेंदबाजी के लिए जाना जाता है। ये लाइन खराब है, लेग स्टंप से बाहर जाएगी ये गेंद। एक बार फिर से डालना पड़ेगा गेंदबाज को। व्हाइट बॉल का इशारा व्हाइट की मदद से 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहाँ पर 10 रनों के ऊपर। डबल डिजिट में स्कोर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान के ऊपर। अभी तक शुरुआत काफी अच्छी होती हुई गेंदबाजी की बात करेंगे, क्योंकि पावर प्ले में 10-12 रन जाए तो कोई फर्क नहीं गिरता, लेकिन फिर भी अच्छी गेंदबाजी मेरे ख्याल से देखने को मिली है पहले पावर प्ले के ओवर में। इस बार रन साइड में खेला स्ट्रोक, स्कोर के रीजन में जाती हुई फील्डर तेजी के साथ आते हुए, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा। अब तक देखा जाएगा तो 7 गेंदों का खेल यहां पर समाप्त हो चुका है। सिर्फ 2 चौके बटोरने में कामयाब हो चुके गावदेवी जुई टीम के बल्लेबाज, लेकिन एक भी छक्का इनके बल्ले से अब तक नहीं निकला है। जिंदगी में बार बार सहारा नहीं मिलता, बार बार कोई प्यार से प्यार नहीं मिलता, जो पास उसे संभल कर रखना, क्योंकि खोकर फिर कभी जो धोए दोबारा नहीं मिलता। देखेंगे, कोशिश तो जरूर जारी है दोनों बल्लेबाजों की, और निश्चित तौर पर एक अच्छा टारगेट सेट करने की कोशिश गावदेवी 11 जुई टीम यहां पर कर सके। इस बार भी हवा में गेंद उसी दिशा में, लेकिन फील्डर है उनके पहुंच से दूर। गेंद 1 बाउंस सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर, अंपायर का इशारा आएगा 4 रन। तो बिल्कुल 4 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहाँ पर 15 रनों के ऊपर। गेंदबाजी के मार्ग पर सूर्यकांत मस्कर एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर जाना जाता है, लेकिन यहाँ पर देखेंगे थोड़ा सा टारगेट बनाने की कोशिश इस गेंदबाज को। इस बार छोड़ना चाहते थे वाइड के लिए, क्या कर बैठे, और सीधा गेंद जाती हुई लेग स्टंप उखाड़ा, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का होता हुआ खात्मा। ये दूसरा विकेट मैदान छोड़ता हुआ गावदेवी जुई टीम का। क्लीन बॉल त्रिफलाचित, पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली। सूर्या के नाम पर यह पहला विकेट आता हुआ, जहां पर लेग स्टंप छोड़ना चाहते थे, लेग वाइड के लिए छोड़ना चाहते थे, और बिल्कुल यहां पर गेंद सीधा स्टंप पर जाती हुई। संदीप वाघमारे साहब, देवल ग्राम पंचायत के माजी सरपंच, इनका मंच पर आगमन होता हुआ उनका हम स्वागत करते हैं। जहां पर यह मैच है सेकंड सेमीफाइनल का, इससे पहले फर्स्ट सेमीफाइनल खेली गई थी स्वर्गीय नीलेश 11 जावले के बीच में। जावले और स्वरांश एंटरप्राइजेस
भैरवनाथ जय बजरंगबली गोरसई बी के बीच और वो मैच जीता गोरसई बी टीम ने। अब देखेंगे सेकंड सेमीफाइनल किसकी जीत होगी और सीधा फाइनल में टिकट मिलेगा गोरसई बी टीम के सामने खेलने का। तो राज लोटनकर साहब का बैनर है, अगर उस बैनर को कोई भी बल्लेबाज हिट करता है तो बिल्कुल 2000 रुपए का इनाम है इस मैच में, और अंतिम जब मैच होगी फाइनल तब मात्र 5000 रुपए का इनाम वो बैनर हिट के लिए बल्लेबाज को दिया जाएगा। गेंदबाजी के मार्ग पर दूर वाली छोर से यहां पर सूर्या फिर से एक बार अच्छी गेंद यहां पर पूरी तरीके से बल्ले के जड़ में डालने का प्रयास किया था। डॉट बॉल की बिल्कुल यहां पर समाप्ति होती हुई। नए बल्लेबाज मैदान के अंदर मयूर चिमने, जिनके ऊपर भी टीम काफी हद तक निर्भर रहती है, लेकिन यहां पर देखिए आते ही इस अच्छी गेंद को सम्मान दिया, रक्षात्मक ढंग से गेंदबाज के फॉलो थ्रू में गेंद को ढकेला और यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी, तारीफ करेंगे। पहली वाइड आई थी, उसके बाद आया था चौका और उसके बाद बेहतरीन वापसी करते हुए गेंदबाज सूर्या। इस बार शॉट अच्छा है, शॉट रेखा कवर के ऊपर से गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा यहां पर आएगा, 4 रन। तो बिल्कुल यहां पर चौकों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 19 रन। अब लग रहा है शायद स्थिति थोड़ी सी अच्छी नजर आती हुई। 2 विकेट के नुकसान के पर गाँव 11 हुई टीम की 19 रनों के ऊपर। अंतिम गेंद इस दूसरे ओवर की, सूर्या तैयार। इस बार शॉट अच्छा है, ये गेंद जाएगी लॉन्ग ऑन के रीजन में, लेकिन मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में गेंद और बेहतरीन कैच पकड़ी वहां पर अन्वेश पाटिल के द्वारा, बेहतरीन कैच। और इसी के साथ ये तीसरा विकेट मैदान छोड़ता हुआ और सूर्या के नाम पर आता हुआ ये दूसरा विकेट। बल्लेबाज मयूर चिमने बैक टू द पेविलियन। थैंक यू डीजे। बिल्कुल हार्ड हिटर बल्लेबाज बंटी, पिछले मैच में भी शानदार बल्लेबाजी की थी। लगभग देखा जाएगा तो 27 के भीतर अपने पारी को साकारा था और टीम को मोटे बिंगार के खिलाफ खेलते हुए बिल्कुल अच्छी तरीके से बचाया था। वही खिलाड़ी मैदान के अंदर आते हुए, गम न कर जिंदगी बहुत बड़ी है, चाहत की महफिल तेरे लिए सजी है, बस एक बार मुस्कुरा कर तो देख, तकदीर खुद तुझसे मिलने बाहर खड़ी है। अब यहाँ पर जिम्मेदारियां होगी बल्लेबाज, खास करके देखा जाएगा निश्चित तौर पर बंटी के कंधों के ऊपर। बैठे बैठे जिंदगी बर्बाद ना कीजिए, जिंदगी मिलती है कुछ कर दिखाने के लिए। रोके अगर आसमान हमारे रास्ते तो तैयार हो जाओ आसमान को झुकाने के लिए। थोड़ी सी लड़खड़ाई थी पारी जरूर है, लेकिन उस पारी को बिल्कुल सही रास्ते पर लाने का काम क्या मात्र इस दोनों बल्लेबाजों की ओर से किया जाएगा। अतुल मात्रे अभी तक है सलामी बल्लेबाजी के लिए आए थे, फिर से एक बार तैयार। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से गेंदबाज आए थे यहाँ पर प्रकाश भोईर। ये खराब क्रिकेट है, जहां एक ही रन होना चाहिए था वहां पर 2 रन बल्लेबाजों ने चुरा लिए। यह आलसी क्रिकेट छोड़ना होगा, क्योंकि एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है मैच के लिए। और यहां पर बल्लेबाज ने 2 रन बटोरे जहां पर 1 होना चाहिए था, और 2 रनों की मदद से स्कोर मात्र आगे पहुंचता हुआ 21 रनों के ऊपर। बैकफुट पर गए, हवा में गेंद, फील्डर है वहां पर मौजूद हर्षद, उनके पांव से दूर। अन्वेश से माफ कीजिएगा, उनके पांव से दूर, गेंद सीमा पर, 1 बाउंस ओव्हर द रोप, 4 रन। अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा। बिल्कुल यहाँ पर 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 25 रनों के ऊपर। और बिल्कुल यहाँ पर पारी को संभालते हुए नामचीन बल्लेबाज अतुल, जिनके बल्ले से अभी तक 2 चौके जरूर निकले हैं, लेकिन इस बार हवा में गेंद, फील्डर है मिड विकेट में, कोई गलती नहीं। और इसी के साथ समाधान द्वारा बेहतरीन कैच और पारी यहां पर सिमटती हुई अतुल मात्रे, जिस बल्लेबाज ने 12 रन ठोके और आखिरकार चलते बने पैवलिन की तरफ। और गावदेवी जुई टीम को लगता हुआ ये तीसरा बड़ा झटका, चौथा। मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं। तो बिल्कुल यहां पर 4 विकेट गवाए अब तक गावदेवी जुई टीम ने। टीम की रन संख्या है 25। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज यहां पर बंटी, फिर से एक बार तैयार।
ये शॉट बड़ा है। बंटी की तो यही पहचान है, जब भी मैदान के अंदर आते हैं बड़ा शॉट से अपना खाता खोलते हैं। और यहां पर बंटी के बल्ले से आता हुआ ये बड़ा मैक्सिमम बिग हिट, अंपायर का इशारा आएगा 6 रन। मला भरलं तुझं वार ग, मी तुझा उमेदवार ग, तुझ्या एका मतासाठी माझं काही ग. थैंक यू दीजिए। बिल्कुल हर किसी के पर यकीन ना करना, क्योंकि नमक और शक्कर का रंग एक जैसा ही होता है। कोई मिला ही नहीं हमें कभी हमारा बनकर, वो मिला भी तो सिर्फ हमें किनारा बनकर, हर ख्वाब बनकर टूटा यहाँ, बस अब इंतजार ही मिला है एक सहारा बनकर। एक सहारा ये बंटी का गावदेवी जुई टीम को, जहां पर इस मैच को ताकत के साथ बड़े शॉट लगाने की क्षमता रखते हैं और खास करके जो टारगेट है वो टारगेट मात्र सेट करने की कोशिश में हमेशा रहते हैं। तो डॉट बॉल की यहां पर हुई समाप्ति, स्कोर मात्र अभी भी रुका हुआ। जो छक्का आया था पिछले 2 गेंदों की अगर चर्चा करेंगे तो बिल्कुल चौथे गेंद के ऊपर बड़ा हिट आया था, 31 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर नजर आता हुआ। यह अंतिम गेंद है इस तीसरे ओवर की, अंतिम गेंद के ऊपर क्या बड़ा शॉट आ पाएगा? इस बार लाइन अच्छी है। बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति, इसी के साथ ओवर नंबर तीसरा हुआ कंप्लीट और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां पर गावदेवी 11 जुई टीम का स्कोर है 31 रन 4 विकेट के नुकसान पर। हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जोर, उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूच एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूच एक शॉट वन्स मोर. थैंक यू डीजे। तो बिल्कुल यहां पर ओवर नंबर तीसरा हुआ कंप्लीट। तो निश्चित तौर पर बंटी है मैदान में। तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक कुणाल केबल नेटवर्क जुई यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। तो चलते मैदान की तरफ चौथा ओवर यहां पर प्रगति पथ पर ऑन साइड में बड़ा शॉट जरूर खेला है फील्डर ने अलॉन्ग द कारपेट। यहां पर अच्छी फील्डिंग होती हुई दूसरे की कोशिश, यहां पर देखना होगा मामला नजदीकी जरूर बनेगा और अंपायर की उंगली हुई यहां पर खड़ी और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। यहां पर गावदेवी जुई 11 टीम के What you talking about? तो थैंक यू कीजिए। बिल्कुल चौथे ओवर की शुरुआत यहां पर करते हुए रोहित शानदार गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर जरूर रनआउट का शिकार मिला इन्हें, बट यह फील्डिंग अच्छा थ्रो और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत। तीसरे ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद के ऊपर शायद बल्लेबाज को आउट दिया गया, जहां पर ऐसा लग रहा था कि ये ओवर समाप्त हुआ, लेकिन आप देख सकते हैं जहां पर बल्लेबाज के पारी का खात्मा होता हुआ। टोटल विकेट गवाई है यहां पर आप बात करेंगे तो 6 विकेट के नुकसान के ऊपर टीम की रन संख्या है टोटल 32 रनों के ऊपर। इस बार बल्ले का बाहरी किनारा, रन लेने का चांस है, लेकिन अच्छी रनिंग मिड द विकेट, डायरेक्ट हिट होता तो मामला शायद करीबी बन सकता था, लेकिन तब तक बल्लेबाज यहां पर 1 रन पूरा करते हुए 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल यहां पर 33 रनों के ऊपर। साहिल पे पहुंचने से इनकार किसे है, लेकिन तूफानों से लड़ने का मजा ही कुछ और है। कहते हैं कि किस्मत खुदा लिखता है, लेकिन अब तुम्हें इस मैदान के ऊपर अपनी किस्मत खुद लिखनी होगी। सोचने से कहां मिलते हैं तमन्नाओं के शहर,
चलना भी जरूरी है मंजिल पाने के लिए, लेकिन यहाँ पर भी बल्ले का बाहर किनारा, खराब फील्डिंग हुई, जहां पर कैच होनी चाहिए थी वो कैच मात्र छूटा और इसी के साथ बल्लेबाज को जीवनदान मिलता हुआ 1 रन बटोरा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 34 रनों के ऊपर। लगातार 3 छक्के दागते बल्लेबाज, तो अजय मुंडकर साहब इनकी ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा और हर छक्के के लिए केबल नेटवर्क के ओनर कुणाल केबल नेटवर्क के ओनर इनकी ओर से बिल्कुल 500 रुपए का इनाम दिया जाएगा। तेज बॉल सीधा पैरों पर टकराई और अंपायर की उंगली हुई खड़ी और इसी के साथ और एक विकेट जाएगा। विकेट नंबर 7वां मैदान से बाहर गावदेवी जुई टीम का। चिकन्या चिकन्या बाई बोला त्यांनी माहेरी पाठवली, चिकन्या चिकन्या बाई बोला त्यांनी माहेरी पाठवली, नेकबाई बंगाली पटवली, माहेरी पाठवली, नेकबाई बंगाली पटवली, चिकन्या बाई बोला माहेरी पाठवली। तो बिल्कुल यहाँ पर नए बल्लेबाज रोहित आते हुए 34 रन 7 विकेट के नुकसान के ऊपर अंतिम बात करेंगे। 2 गेंदों का खेल यहाँ पर बचता हुआ देखेंगे। फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर रोहित 3 रन अभी तक खर्च किए, 1 विकेट इनके नाम पर आता हुआ। ये तेज बॉल बल्ले का बाहरी किनारा। लगातार इस ओवर में अगर बात करेंगे विकेटों का सिलसिला जारी रहा और यहाँ पर लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट। वेरी गुड बॉलिंग यहाँ पर आप देखने को मिलेगी। निश्चित तौर पर रोहित के माध्यम से अंतिम गेंद 8 विकेटें गंवाई है और मात्र 34 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। मेरे लाडी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाडी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, जाओ क्या। मैं तो आदेश मुंडकर अंतिम गेंद का सामना करने के लिए मैदान के ऊपर आते हुए। क्या तारीफ काबिल स्लॉक ओवर में गेंदबाजी करना सोमनाथ इतना सहज नहीं होता गेंदबाज को, लेकिन फिर भी रोहित ने कितनी शानदार तरीके से यहाँ पर गेंदबाजी करते हुए। इस बार हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ पे फील्डर आसानी के साथ यहाँ पर प्रहलाद आते हुए बेहतरीन कैच और इसी के साथ 9वां विकेट मैदान छोड़ता हुआ पहले पारी का खेल और विकेट हैट्रिक संपादन करते हुए रोहित पाटे और इस श्रृंखला की पहली हैट्रिक का गौरव सेकंड सेमीफाइनल में रोहित पाटे के नाम पर शानदार गेंदबाजी। 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी जुई टीम का स्कोर है 34 रन। 9 विकेट के नुकसान के ऊपर जीतने के लिए 24 गेंदे और 35 रनों की आवश्यकता। गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं, गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं। शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भामचं मड, जवाची टाकली घोरपड वर एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक चढ। केली स्वारी कोंडाण्यावरी मावळ्यानी जेव्हा, दिदली धमकी तिलाच नेमकी तानाजी न तेव्हा। केली स्वारी कोंडाण्यावरी मावळ्यानी जेव्हा, दिदली धमकी तिलाच नेमकी तानाजी न तेव्हा। करीन शिरा वेगळ धड, करीन शिरा वेगळ धड वर एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक चढ, टाकली घोरपड वर एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक चढ। हॅलो, थँक्यू प्रवीण. पहा, धावसंख्या झाली आहे पहिल्या सत्रामध्ये 34, 35 धावांचं आव्हान. अतिशय सुंदर संगीत आपल्याला मनोज ऐकायला मिळालं. खरं तानाजी माळुसरे, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि हे चित्रपट मात्र या सिनेमा सृष्टीमध्ये अगदी एवढं गाजलं की करोडोची कमाई केली आणि ते संगीत आपल्याला या DJ मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. तर जाऊया या दुसऱ्या सत्राकडे. आजच्या दिवसातला खरं तर हा सेकंड लास्ट मॅच असेल
कारण यानंतर एकच मॅच शेवटचा आणि अंतिम असेल, तो म्हणजेच फायनलचा सामना. बक्षीस देखील लगेच आलं या मैदानावर. आपण पाहतोय जसा हा द्विसंघ गोलंदाजीसाठी उतरलाय, कुणाल केबल नेटवर्कचे ओनर जगन्नाथ कडू यांच्याकडनं 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी. क्या बात आहे. प्रत्येक विकेटसाठी संदेश 500 रुपये. म्हणजेच आता खेळाडूंचं मनोबल वाढवलं जातं आहे. कारण का तर 35 धावा आहेत 4 षटकामध्ये. या धावा डिफेन्स कराव्या लागतील या गोलंदाजांना. म्हणून आता मात्र खेळाडूंना बक्षीस दिलं जाते. आणि बक्षीस म्हटलं तर मग खेळाडूंचं मनोबल वाढवलं जातं, त्यांना प्रोत्साहित केलं जातं. तर पाहूया 35 धावांचं आव्हान आहे. उर्वरित 24 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल. खरं तर भैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे, मान्य श्री बलिराम दत्तात्रय पाटील माजी सरपंच, आणि या माजी सरपंच चषकाचं हे आयोजन. आता खरं तर विचुंबे गावामध्ये विद्यमान सरपंच जे आहेत त्या खरं तर सुसौभाग्य नम्रता आकाश पाटील यांच्या सुसौभाग्य पत्नी, आणि त्या आज सरपंच पदावर विराजमान आहेत. परंतु आकाश पाटील यांच्या खांद्यावर जास्त जबाबदारी असेल. ज्यावेळी महिला सरपंच असते त्यावेळी त्यांचे पती असतात, त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी, पण ती जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतायत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिला बॉल, व्हॉट ए बॉल. पहिलाच विकेट. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. अर्थातच गोलंदाज जीवन वेंडे या गोलंदाजाला पहिली विकेट. घरी घरी रसता गेला माता ना माझी काही बैसली गवनी ना भरी ना. घरी घरी रसता गेला माता ना माझी काही बैसली गवनी ना भरी. थँक्यू. आहो, फलंदाज कोण बाद झाला याकडे तुमचं लक्ष आहे का, हा प्रश्नचिन्ह असेल. परंतु फलंदाज बाद झालाय सूर्या मस्कर, ज्यानं 3 सामन्यामध्ये तुफानी खेळी केली आहे. 45, 50, 48 असा धुव्वादार फलंदाजी करणारा सूर्या अगदी शून्यावर बाद. आणि पहिला फलंदाज सूर्या मस्कर बाद झाल्यानंतर आता मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरला कुणाल केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून जीवन भेंडे. व्हेरी गुड बॉल, मोठी विकेट. पहा, अजून एक बक्षीस आहे फलंदाजांसाठी. राजजी लोटनकर साहेब, आद्विक रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, 2000 रुपये तुम्हाला दिले जातील. पहा, वायडिश डीप मिड विकेटला 2 महिलांचं बॅनर्स आहेत. आपल्या एक सामाजिक कार्यकारी मंडळी आहेत आणि त्यांच्या मध्ये जर चेंडू गेला डायरेक्ट बॅनरमधून, मध्ये जो बॅनर आहे त्या बॅनरला जर हिट केला तर 2000 आणि फायनलला त्या बॅनरला हिट केला तर 5000. हा, क्या बक्षीस. आता मात्र आता बक्षिसांची कैराट होईल. लास्ट मोमेंट आहे आणि इथे मात्र आपण बघितलं की वायडिश डीप मिड विकेटला 2 महिला आहेत. खरं तर बॅनर आहे 2 महिलांचं, नाव तिथे दिसत नाही आहेत. परंतु तो त्या 2 महिलांच्या मध्ये जो बॅनर आहे राज लोटनकर साहेबांचं, आद्विक रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, जर त्या बॅनरला हिट चेंडू झाला तर 2000, फायनलच्या मॅचमध्ये हिट झाला तर 5000. काल लागला होता परंतु तेव्हा बक्षीस नव्हतं. एक आगलं वेगळं पारितोषिक लावण्यात आलंय. परंतु मैदानावर पहा, इथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 धावा. गोलंदाज जीवन. फलंदाज प्रकाशसाठी हा चेंडू सरळ पाटने केलाय. प्रकाश भोईर मात्र मिळते 1 धाव. अनुभवी खेळाडू आहे प्रकाश, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. रॉयल कलंबोली संघातून अनेक वर्ष त्यांनी देखील खेळ केला आहे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज राहिला आहे प्रकाश. अष्टपैलू कामगिरी करणारा हा फलंदाज 1 धाव काढतोय आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. प्रकाश आणि त्याचा साथी फलंदाज प्रल्हाद शिंदे फार मोठं नाव आहे गायन क्षेत्रामध्ये. मी पुन्हा एकदा आठवण करून देईल. परंतु प्रल्हाद येतोय स्ट्राईकला. डावखुरा फलंदाज आहे प्रल्हाद. हा, काय घडला मैदानावर. इथे मात्र थोडीशी दिशा भटकली जीवनची. लेग स्टंप सोडून जातोय. पंचांचा इशारा येतोय हेमंत कोहली सरांचा. वाईड स्वाईर अतिरिक्त 1 धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 4 धावा धावपलकावर. धावा कमी आहेत. मी तर म्हणेन 4 षटक 35 धावा आहे.
पण हा प्रश्न असेल तुमचा आता मात्र खरं तर बघितला तर दुसऱ्या क्रमांक किंवा पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 75,000, दुसरा क्रमांक पहिला क्रमांक 1,00,000, 1,50,000 आणि मी म्हणेन त्यासाठी खरं तर हा सामना सुरू आहे. इथे मिळते एक धाव, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर वाढते. एकेरी धाव्यानं धावसंख्या धावून पोहोचते ती आता मात्र 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड, 5 धावा. गावदेवी जुई विपक्ष श्री गणेश मोह असा हा सामना. जीवन पुढील चेंडू फुलटा चेंडू प्रकाशनं फ्लॅट आणि पॅरलल पद्धतीने केला, तेवढाच चांगला झेल टिपलाय. तिथे क्षेत्ररक्षक रोहित सुरतेच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय जीवन भेंडे. आणखी एकदा खरं तर कुणाल केबल नेटवर्क यांचा. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनात काय करतय. थँक्यू. प्रकाश भोईर मात्र बाद झालाय. चांगला प्रयत्न होता प्रकाशचा. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका केला बॅक टू द बॉलर, पण तो फटक्यामध्ये उंची कमी होती. फ्लॅट अँड पॅरल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि प्रकाशला मात्र आता तंबूच्या दिशेनं परतावं लागतं. आणखी एक विकेट, 2 गडी बाद झालेत म्हणजे जीवन भेंडे हा गोलंदाज 1,000 रुपयाचा मानकरी ठरलाय. खरं तर मानकरी ठरलाय 1,000 रुपयाचा मनोज, परंतु जी धनराशी आहे किंवा जी रक्कम आहे ती आपल्यापर्यंत आलेली नाही आहे. कारण कसं असतं म्हणजे ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी असते समालोचकाची. कारण समालोचकावर पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा मग बोट किंवा हात दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आम्ही बक्षीस अनाऊन्समेंट करतो नक्कीच. आणि विकेट हॅट्रिकसाठी 3,000 बक्षीस येईल नक्कीच. तुमचं कार्य चांगलं आहे, नक्की तुमचं नाव घेऊ आम्ही. परंतु इथे हा चेंडू जातोय लॉंग ऑफकडे. एक धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते ती 6 धावा, 2 गडी बाद. जीवन भेंडे जबरदस्त गोलंदाजी, वाखाणण्य जोग गोलंदाजी. तुमच्या गोलंदाजीची स्तुती करावीच लागेल, कारण पहा फक्त धावा करायचे आहेत 35 आणि जीवननं केलेली कामगिरी तर मी म्हणेन अगदी तुम्हा आम्हा सर्वांना आवडणारी. कुणाल केबल नेटवर्क्स जुई जगन्नाथ कडू साहेबांचं फार मोठं योगदान आपलं खरं तर म्हटलं तरी खेळाडूंना प्रोत्साहन करतायत. जगन्नाथ कडू केबल नेटवर्क आज जुई कामोटे परिसर अगदी प्रगतिशील आहे. आता यांची केबल सेवा घरपोच तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. बरं, चांगला व्यवसाय आहे त्यांचा. जरी व्यवसाय चांगला असला तरी तिथे कुठेतरी खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत, मनोबल त्यांचं वाढवत आहेत आणि गोलंदाजांना प्रोत्साहित करतायत की तुम्ही जास्त विकेट घ्या. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. जीवन भेंडे 1,000 रुपये. हा चेंडू सेकंड बॉलर, गोलंदाज चांगला चेंडू होता परंतु चेंडू अगदी शॉर्ट थंडबँडला जाऊन स्लिपच्या दिशेनं रवाना झाला. एक धाव मिळते. गोलंदाज अतुल म्हात्रे. अतुल म्हात्रेचा हा चेंडू पहिलाच एक धाव देऊन जातोय. धावसंख्या धावफलकावर 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, 7 धावा. पहा, तुम्हाला बॅनरला देखील हिट केला तर फलंदाजांना संधी आहे. मग बॅनरला हिट करण्यासाठी तुम्हाला षटकार मारावा लागेल. राज लोटणकर साहेबांचा जो बॅनर आहे, अद्विक रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, 2,000 रुपये तुम्हाला दिले जातील. फायनलला 5,000 होतील. एक अगलं वेगळं पारितोषिक लावलं जातोय. ऑन द स्ट्राईक डावखोरा फलंदाज प्रल्हाद शिंदे. अतुल टू प्रल्हाद. हा चेंडू येस हुक केलाय, भिरकावून दिलाय. चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. 1 बाउंस सीमा बार, 4 रन.
गदर चित्रपटातलं हे संगीत सनी देओलची भूमिका होती त्या चित्रपटात आणि अमिषा पटेल हे संगीत आपल्यालापर्यंत पोहोचलं जातं. परंतु इथे चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11च्या घरामध्ये, अर्थात 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर. चेंडू आणि धावांचं अंतर 16 चेंडू 24 धावा. 16 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. हा चेंडू त्याच दिशेने खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला आहे. एक धाव. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग अँड व्हेरी गुड थ्रो. आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर पाहू शकाल आपण. आता तिथे मात्र समीकरण देखील बदललं आणि धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावर. या स्पर्धेचा नियम मात्र आपल्याला आवडला असेल कारण या स्पर्धेचा नियम पहा. सामना जर बरोबर झाला तर सुपर ओव्हरवर मॅच खेळली जाईल. परंतु सोमनाथ आजच्या संपूर्ण शृंखलेमध्ये सुपर ओव्हरचा मॅच झाला का हा प्रश्नचिन्ह असेल. परंतु अजूनपर्यंत झालेला नाही आहे. अजूनपर्यंत सुपर ओव्हरचा मॅच देखील झाला नाही आहे. परंतु प्रेक्षकांची ती नक्कीच अपेक्षा असेल. प्रेक्षकांनाही वाटत असेल की कदाचित सुपर ओव्हरचा लास्ट मोमेंटला तरी मॅच व्हावा. रिव्हर्स स्विच देण्याचा प्रयत्न ऑफिल तर केलाय पण पंचांचं बोट हवेत. यस, इट इज आउट. फलंदाज बाद होतोय. अन्वेष बॅक टू पॅव्हेलियन. आणखी एक विकेट. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. कुणाल नेटवर्क जुई, अर्थातच कुणाल केबल नेटवर्क, जगन्नाथ कडू साहेबांचं. आता मात्र समीकरण पाहायला मिळतं तर 14 चेंडू आणि 23 धावा. 14 चेंडू 23 धावा. डीजे मास्टर, आता तुम्हाला फरमाईश आली आहे. आमचे पाहुणे देखील आता थोडीशी एंटरटेनमेंट पाहिजे. क्रिकेट म्हटलं तर थोडंसं एक ठिकाणी आनंद देखील मिळायला हवा. आमचे भिडे पाटील साहेब एक हौशी कलाकार आहेत आणि त्यांनी तुम्हाला फरमाईश केली की एक चांगलं संगीत व्हावा. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातो. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. आता समीकरण 13 चेंडू आणि 22 धावा. 13-22 समीकरण. मोहो संघाचा हा फलंदाज. इथे स्ट्राईकला येतोय फलंदाज प्रल्हाद शिंदे तर नॉन स्ट्राईकला रोहित पाठे. डीजे मास्टर, खरं तर आपल्याला नक्कीच प्रेरित करावं लागतं कधी कधी पाहुण्यांना, प्रेक्षकांना. कारण दुंदरे गाव म्हटलं तर नितीन डीजे नेहमीच काय एंटरटेनमेंट करत असतो. आता तुमच्याकडे संगीतांचे संग्रह असणे फार गरजेचं आहे. जाऊया मैदानाकडे. नक्कीच डीजे मास्टर आमच्या तुम्हाला पुन्हा एकदा नक्कीच प्रेरित करतील. हा चेंडू वेगवान चेंडू होता आणि अक्षरशः यष्टी उद्ध्वस्त केली या फलंदाज प्रल्हाद शिंदेची आणि प्रल्हाद शिंदे येतोय तंबूच्या आश्रयाला. ही जी दांडी उडवली वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. तेव्हा दांडी कशी उडते आपल्याला तो बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी उडाली दूर 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 आमचा बॉलर पिसाटला. याची दांडी उडाली दूर दूर. थँक्यू डीजे. पाण्याची पूर्तता करायची आहे. पाण्याची मागणी केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. आणखी एक 500 रुपयाचा मानकरी ठरला आहे. खरं तर जुई कामोटे हा गाव पैशाने भरपूर श्रीमंत झाला आहे. जुई कामोटे गावामध्ये बिल्डिंग्स आल्या 12.5% आले. त्यानंतर आपण बघितलं तर उंच उंच इमारती आल्या. परंतु इथे पहा पुन्हा एकदा या खेळाडूंना आता मात्र या मैदानावर श्रीमंत करण्याचं काम केलं जातं आहे. कुणाल केबल नेटवर्क जुई यांच्या माध्यमातून जगन्नाथ कडू यांचा 500 रुपयाचा मानकरी आणखी एकदा गोलंदाज ठरतोय अतुल म्हात्रे. 2 विकेट अतुल म्हात्रे 1000 रुपये. त्यानंतर जीवन भेंडे 2 विकेट 1000 रुपये. एकूणदा 2000 रुपयाचा मानकरी ठरणारा हा संघ पाहायला मिळतो. आता चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. 22 धावा 12 चेंडू. काय घडेल या मॅचमध्ये? कोण जिंकणार, कोण हारणार, कोण जाणार फायनलमध्ये, हे सारं भविष्य हा रिझल्ट मात्र तुम्हाला
एका 10 मिनिटामध्ये तुमच्या समोर येईल. 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22 धावा ऑन द स्ट्राईक. नवीन फलंदाज देखील मैदानात रवाना झालाय. गावदेवी जुई संघ. जुई म्हटलं तर अगदी आपण पाहतोय ज्या संघाचा विचार केला तर पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं सातत्यानं चांगली कामगिरी करतोय त्या जुई गावामध्ये खरं तर हनुमंताचं मंदिर आहे. जे हे मंदिर आपण बघतोय ऐतिहासिक मंदिर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याच वर्षापासून त्या मंदिराचं काम सुरू आहे जुई गावामध्ये. अक्षरशः आपण गुजरात ज्या ठिकाणावरनं त्या मंदिरासाठी लागणारे संगमरवर दगड आहेत ते वापरण्यात आले आहे आणि एक चांगल्या शैलीनं ते मंदिर बनवलं आहे. असा हा गाव आहे जुई. आणि त्यांच्यासमोर मात्र आता हा श्री गणेश मोह संघ. ज्या मोह गावाला या क्रिकेटसोबत बैलजोडी बैल शर्यतींची फार मोठी आवड आहे, परंतु आता तो संघ इथे या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या क्रिकेट खेळामध्ये चांगलं खेळ करणं फार गरजेचं आहे. चेंडू आणि धावा अंतर असेल 12 चेंडू आणि 22 धावा. 12-22चं समीकरण ऑन द स्ट्राईक रोहित पाठे. मयूर चिमणेचा पहिला चेंडू. गिरीश चिमणे होता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. आता मात्र तिसऱ्या पंचांची कात आपल्या पाहणी करावी लागेल कारण डिसिजन पेंडिंग असेल. बावीसकर सरांनी निर्णय घेतलाय की थर्ड बाहेर. गिरीश चिमणेने हुशारी दाखवले, चालाकी दाखवली आहे. क्रीजमध्ये आहे की नाही? येस, क्रीजमध्ये सुरक्षित आहे फलंदाज. हलकासा ऑफील केला होता परंतु नीरज रणावत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत डिसिजन देत आहेत की बॅट्समन नॉट आउट, फलंदाज नाबाद. आणि अशा पद्धतीनं धावसंख्या धावफलकावर स्थगित. चेंडू आणि धावांचं अंतर 11 चेंडू आणि 22 धावा. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव काढावीच लागणार आहे. 11 चेंडू 22 धावा. चौकार षटकार मोह संघाला आता घाणाघाती कामगिरी फलंदाजी करावी लागणार आहे. जावले संघ आपण पाहतोय की आता मात्र जो गोरसई बी संघ खेळणार आहे फायनलमध्ये आणि जावळे संघ त्या संघासोबत पराभूत झाला आहे. वाट पाहतोय की आपला क्रमांक कुठला असेल. आणि इथे आणखी एक फलंदाज बाद. फलंदाज विकेट क्रमांक 4 तंबूतून बाहेर जातोय आणि इथे सफलता मिळते. मयूर चिमणेला 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. कुणाल केबल नेटवर्क जगन्नाथ कडू यांचा आणखी 500 रुपयाचा मानकरी. समीकरण आता अक्षरशः कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय कारण 10 चेंडू उर्वरित बाकी आहेत आणि एकंदरीत 22 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 22 धावा. 22 धावा 10 चेंडू. कठीण प्रसंगात आता मात्र सामना करावा लागेल मोह संघाला. हा चेंडू ओव्हर पेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे सज्ज. आणखी एक विकेट. विकेट क्रमांक 6 मैदानातून बाहेर. फलंदाज जातोय तंबूच्या श्रेयाला. आज न छोड़ूंगा तुझे सोने का समझा है मुझे आज न छोड़ूंगा तुझे सोने का समझा है मुझे दिल में है तूफान भरा नाच मेरी जान जरा दिल में है तूफान भरा नाच मेरी जान जरा. बॅक टू बॅक सेकंड विकेट पाहायला मिळतोय मयूर चिमणेच्या गोलंदाजीतून. आणि इथे मात्र सर्वाधिक विकेटचा देखील आलेख आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ज्या पद्धतीनं आपण बघितलं आणखी एक विकेट आणि विकेट हॅट्रिक झाली तर 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जगन्नाथ कडू कुणाल केबल नेटवर्कचे ओनर. जर विकेट घेतली तर 3000 आणि अजून 500 म्हणजे 3500 मिळतील. व्हेरी गुड बॉलिंग. मयूर चिमणे पहा
विकेट हॅट्रिक होईल का पहिली, परंतु अजूनही विकेट हॅट्रिक झाली नाहीये. चेंडू जर नक्की डीप बॅकवर्डला खेळलाय, हा जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बचना ए हसीनो तो मैं आ गया, ये बचना ए हसीनो लो मैं आ गया, हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा, बचना थँक्यू. आता या चौकारानं समीकरण बदलणं पहा. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 रन्स टू विन रिमेनिंग 8 डिलिव्हरीज. 8 गेंदों में 18 रनों की जरूरत. काय घडेल या मॅच मध्ये, जुई की मोहा, मोहा की जुई? विजयी कोण होणार? मिस टायमिंग स्ट्रोक आणि आणखी एक विकेट. फलंदाज इथे एटीएम सुरू आहे. फक्त विकेटचा तुम्ही कोड टाका एटीएम मध्ये आणि 500 रुपये कमवा. आणि बक्षीस पटकावलंय इथे मात्र आणखी एक गोलंदाजानं. कुणाल केबल नेटवर्क 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. हा गोलंदाज मयूर चिमणे. आता काय करायचं दादा, झुरून मारायचं. आता काय करायचं दादा, झुरून मारायचं. पोरगी नसून बसले, आता काय करायचं? पोरगाला टाचले, आता काय करायचं? अरे मनाला पडले, आता काय करायचं? आता काय करायचं दादा. आणि या फलंदाज पाहता पाहता 6 बाद झालेत. म्हणजेच जगन्नाथ कडू साहेबांचे 3000 रुपये आतापर्यंत या गोलंदाजांनी पटकावलेत. आणि खरं तर आपण बघितलं, जुई संघ आत्तापर्यंत जे जिंकलेत ना, ते गोलंदाजीच्या ताकदीवर. 7 आऊट झालेत. म्हणजे 3500 रुपये आता मात्र या जगन्नाथ कडू साहेबांचे पटकावलेत या गोलंदाजांनी. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. जसा विकेट जातोय, प्रेशर मोहा संघाच्या नक्कीच बाजूनं वाढलं जातंय. 7-18चं समीकरण. आता तुम्हाला 6 चेंडू आणि 3 षटकार म्हणजेच 18 धावा कराव्या लागतील. लास्ट मुमेंटपर्यंत हा मॅच मात्र गोलंदाजीच्या ताकदीवर. आणि आम्हाला माहिती देखील मिळाली आहे. पहा, आमचे सोमनाथ असतील, संदेश असतील, या स्क्रीनच्या माध्यमातून आम्हाला सांगतायत की आतापर्यंत जुई संघ जो जिंकलाय तो गोलंदाजीच्याच ताकदीवर जिंकलाय. म्हणजे त्यांची गोलंदाजी अगदी सरस ठरली या स्पर्धेमध्ये. मग काय घडेल आता या लास्ट ओव्हरमध्ये? 6 चेंडू 18 धावांची गरज असताना मी म्हणेन ती सरस ठरणारी कामगिरी मोह संघ हा इतिहास किंवा हा त्यांचा चाललेला खरं तर जो विजयाची घोडदौड आहे ती मोडून काढेल का, हा प्रश्नचिन्ह कदाचित निर्माण झाला आहे. धावसंख्येचा आलेख पहा. पहिल्या षटकामध्ये आलेख अगदी समांतर स्थितीत होता. दुसऱ्या षटकामध्ये आलेख थोडा उंचावला हा फलंदाजांच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. नंतर तिसऱ्या षटकात देखील गोलंदाज वरचढ ठरले. पूर्णपणे आपल्याला ग्राफिकल स्ट्रक्चर अर्थातच स्कोर ट्रेंड आहे तोच ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, वरचढ ठरलंय हा मात्र जुई संघ. लास्ट ओव्हर 6 चेंडू 18 धावा. स्वप्न पाहावे लागतील आता जिंकण्यासाठी. हां नक्कीच. आणि लास्ट ओव्हर घेऊन येतोय अर्थातच रवी कडू. आणि या षटकाला खास करून जे सुरुवातीचे गोलंदाज आहेत ना, एवढी चांगली कामगिरी करतात की शेवटच्या षटकाला 20-25 अशाच धावा ठेवत आहेत. म्हणजेच रवींद्र कडूला एक मी म्हणेन कुठेतरी सुटकेचा श्वास मिळतो या लास्ट ओव्हरमध्ये. आणि पाहूया आता 18 धावांची गरज असेल 7 चेंडूमध्ये. पहिलाच बॉल सरळ लॉंग ऑनला खेळला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षक. पहा, बॅकअप देखील आहे आणि एक धाव मिळते. गावदेवी जुई संघ आता वरचढ ठरला आहे या श्री गणेश मोह संघाच्या विरोधात. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. इतिहास रचावं लागेल मोह संघाला. आव्हान कठीण आहे, परंतु त्या कठीण आव्हानामध्ये तुम्हाला कठीण संघर्ष द्यावा लागेल. तुमचं स्वप्न जे आहे ते मी म्हणेन फायनलमध्ये जाण्यासाठी हे स्वप्न तुम्हाला सत्यात उतरावं लागेल. तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुमच्यासमोर खरं तर आव्हान आणि कठीण संघर्ष किती आहे, परंतु तुमच्या नक्कीच या कठीण संघर्षाला सांगा तुमचे स्वप्न किती मोठे आहेत. हा चेंडू देखील मिस टायमिंग झाला. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु गिरीश चिमणेच्या हातातून चेंडू निसटला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावेनं आता मात्र समीकरण बदललं. चेंडू आणि धावांचा अंतर. चेंडू असतील उर्वरित 4,
आणि विजयासाठी 15 धावांची गरज. हा षटकार किंवा येणारा षटकार या मॅचचं चित्र बदलून टाकेल. फलंदाज ऑन द स्ट्राईक, फलंदाज पाहायला मिळेल. इथे मात्र समाधानाला समाधानासारखी कामगिरी करावी लागेल. जर षटकार मारला समाधाननं तर या मॅचचं चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. जर षटकार मारला तर या नक्कीच फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला पुढे सरसावेल हा सामना. काय घडेल, परंतु एक अनुभवी गोलंदाज आहे, मुरलेला गोलंदाज आहे रवींद्र कडू. पुराणा चावल स्वाद टेस्ट चांगली असते. जसं म्हटलं जातं मनोज, जेवढा लोणचा मुरलेला असतो त्या लोणच्याला टेस्ट असते, तसा हा मुरलेला गोलंदाज आहे. अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे भरपूर आहे. अनेक वर्षाचा अनुभव आहे. क्रिकेटची उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलीत, ओळखलीत. आणि हे 40+ या कालामध्ये देखील ते चांगली कामगिरी करतायत. चेंडू आता असतील फक्त 3 आणि 14 धावा. डावखुरा फलंदाज आता समोर आहे. ही अग्निपरीक्षा असते गोलंदाजाची. डावखुरा फलंदाज डावखुऱ्या गोलंदाजासमोर होता, परंतु त्याचा फायदा देखील मिळाला नाही. मिळते फक्त 1 धाव. 3 चेंडू 13 धावा. माफी असावी, 2 चेंडू आणि 12 धावा. 3-14चं समीकरण बदललं. 2 चेंडू 12 धावा. बघ पुन्हा एकदा स्कोरिंगमध्ये थोडी दुरुस्ती. 2 चेंडू आणि 12 धावा. म्हणजे अजूनही हा आव्हान आहे तो जिवंत आहे. थोडं कन्फ्युजन होतं आमचे गुणलेखक. पुन्हा एकदा आम्ही माफी मागतो. खरं तर आमच्या गुणलेखनाच्या माध्यमातून 2 चेंडू आणि 13 धावा. थोडंसं मिस्टेक. यस, सॉरी फॉर मिस्टेक. कारण चूक करतो तो माणूस आणि माफ करतो तो देव माणूस. तुम्ही देव माणूस आहात आमच्यासाठी. 2 चेंडू आणि 13 धावा. चला आता मॅच बघितली तर थोडी जुई संघाच्या बाजूने झुकली आहे. चेंडू फुल्लर लेनचा होता. व्हेरी गुड बॉलिंग. रवी कडूची आज मात्र ही बहारदार आणि चमकदार कामगिरी पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 13 धावा. म्हणजेच आव्हान अक्षरशः संपलंय. औपचारिकता बाकी आहे. परंतु इथे ज्या खेळाडूंनी बक्षीस पटकावलंय, तब्बल 7 विकेट पटकावलेत. म्हणजेच 3,500 रुपये त्या गोलंदाजांनी पटकावलेत. कुणाल केबल नेटवर्कचे ओनर जगन्नाथ कडू. लास्ट बॉल होता. 13 धावांची आवश्यकता, तो देखील विकेट. रवींद्र कडू 500 रुपयाचा मानकरी. आणखी एकदा म्हणजे 4,000 4,000 रुपीज कंप्लीट.